हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे 5 डिसेंबर, हा लग्नाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि आता सकाळचे वाजले होते 9:30। आता आम्ही आवरून चाललोय हॉलवरती, पण आता आम्हाला जायला उशीर झाला। आता तोपर्यंत तिथलची विधी वगैरे सुरू झाले होते, म्हणजे सकाळी 7 वाजता सप्तपदीचा विधी होता आणि दुपारी 12:30 पावणे 1 वाजता लग्न आहे। तर आम्हाला आवरून जायला उशीर झाला, कारण आता हे लेकरांचं सगळं आवरायचं, आमचं आवरायचं, त्यामुळे एक एक आवरता उशीर झाला। आणि आता सोबत निघतानाच आम्ही बॅगा वगैरे घेऊन आलोत, म्हणजे चेकआउट केलंय तिथून, म्हणजे परत लग्न लागल्यानंतर रूमवरती जायची गरज नको, डायरेक्ट लग्न लागल्यानंतर घरी निघायला, अशा हिशोबाने आवरून आलो, म्हणून पण उशीर झाला। आणि विधी सुरू झाला होता सप्तपदीचा, सगळ्यांचे फोन वगैरे येत होते। त्या दरम्यान तिथे नाश्ता वगैरे पण होता हॉलवरती, तो पण आता झालाय तिथलचा। आणि आम्हाला यायला उशीर झाला, मग आता आम्ही जातानाच बाहेरून नाश्ता करून जाऊ। आणि तिथं सकाळी सप्तपदीचा जो होता तर त्याच्यासाठी थीम ठेवली होती की सगळ्यांनी पैठणी वगैरे घालायचे आणि दुपारी लग्नाच्या वेळेला आपलं इंडियन वेअर करायचं असं। पण तिथं गेल्यानंतर चेंज करणं जमणारच नव्हतं, कारण सगळं एकतर गोंधळ आणि त्यातमध्ये परत ह्यांच्या पाठीमागे लेकरांच्या मागे पळायचं, त्यामध्ये आवरायला जमलंच नसतं। त्यामुळं आम्ही निघतानाच एकच, आता हीच साडी ठेवणार आहे मी लग्नाला पण, तर तीच साडी घालून आम्ही आवरून तिथं आलो। तर आता इथं आलोय एका ठिकाणी नाश्ता करायला, आणि त्या हॉटेलमध्ये तिथं एंट्रीच्या तिथं हे असे ॲनिमल्स ठेवले होते, त्यात हा सरडा पण एक ठेवला होता। इतका विचित्र दिसत होता दिसताना लांबून, मी खूप लांबून शूट केलं याला झूम करून, माझ्याशी जवळ जाऊन बघायची पण त्याला हिंमत नव्हती, इतका खराब दिसत होता तो। आणि इकडे बाकी बाजूला पण सगळे ॲनिमल होते, ससे वगैरे ठेवलेले। आणि तो सरडा जो आहे ना, तो आपल्या इकडचा सरडा नाही आहे, हा रेगिस्तानचा सरडा आहे। आम्ही तिथे एका वेटरला विचारलं की हा असा कसा सरडा आहे का, मी तर पहिल्यांदाच पाहिला होता। तर तो बोलला की हा आपल्या इकडचा नाही, तो रेगिस्तानच्या तिकडचा सरडा आहे, त्यामुळे त्याला तसा पॅक ठेवला होता। आणि इतकं खराब दिसत होतं, त्याची शेपटीन तीन, बापरे। तर मग राज तिथं बघत होता त्यांना बराचे, तर तेव्हा मी ते क्लिप शूट केली होती। तर तिथं नाश्ता करायला आलोय, तिथं नाश्ता वगैरे करणार आणि मग हॉलवर जायचंय। तर चला आधी खाऊन घेतो, पेटपूजा करतो, आणि मग नंतर लग्नाचा जो व्लॉग आहे तर तो पुढे कंटिन्यू करू। बॉडी रात्री बसून पंक्चर आहे, बॉडीच्या अशा पोटात काहीच नाही। आणि इथं आता हॉलवरती आलोय, तर इथं बाकीचं सगळं झालं होतं विधी। आता कन्यादान सुरू आहे आणि याच्यानंतर मग सुनमुख आहे, आणि मग नंतर हा सप्तपदीचा विधी पूर्ण होऊन जाईल। तर आम्ही शेवटी आलो, आणि आता दुपारच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती, सगळे पाहुणे वगैरे यायला लागले होते। इथं साहेबन ते पण सगळे आले होते, सगळे फोटो वगैरे काढत होते। आणि नवरा नवरी आता चेंज करायला गेले होते त्यांच्या दुपारच्या लग्नविधीसाठी जो लुक होता तर तो। आणि नवरदेव आल्यानंतर मग त्याची मिरवणूक वगैरे निघणार आहे। मिरवणूक थोडीशीच आहे, आम्हाला तिथं गेल्यानंतर कळालं की नाशिकमध्ये DJ आणि मिरवणूक ह्याला परमिशन नाहीये म्हणून। तर हा जो DJ आहे ना, हा नवरदेव येतानाच घेऊन आला होता सोबत नगरवरून, आणि मग त्याच्यावरतीच ती छोटीशी, फक्त तेवढ्याच एक 100-200 मीटरवरती तेवढीच मिरवणूक काढली। तर इथं नवरदेव परण्या निघालाय।
चले आपल्या तिसरी नवरदेवासाठी हातवारी याला बोलतात राडा आपल्या नवरदेव काय तिला म्हणजे ती साडी घालत तीच घातली ती नाचत होते हो नाही चांगले बघ बघा ते दोघं शुभलग्न सावधान कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभा तरी तू आधी आली नाही
आणि तिथलचं सगळं आवरलं, सुनमुख वगैरे, वरमाई जेवण वगैरे, आणि मग निघालो. साधारण 3:30 वाजले होते हॉलवरून निघायला. आणि बॅग पॅक करतानाच एक ड्रेस वरती ठेवला होता, चेंज केला आणि मग निघालो. कारण गाडीत ट्रॅव्हलिंगमध्ये साडी नकोच म्हणून मग चेंज केला आणि मग निघालो. आणि आता इथून जायचं होतं त्र्यंबकेश्वरला. तर हॉलपासून त्र्यंबकेश्वरचं लोकेशन दाखवत होते 40 किलोमीटर. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं आणि मग सरळ जायचं आष्टीला. आणि राणीन ते जे आहेत तर ते त्र्यंबकेश्वरला येत आहेत सोबत. तिथून मग त्या आष्टीला नव्हते येणार, तर त्यांचा वेगळा ट्रिपचा प्लॅन होता. तर ते उज्जैन महाकाल तिकडे जाणार होते, तर ते तिकडे जातील आणि मग आम्ही आष्टीला निघणार होतो. तर चला, मी आता आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.